वेडा 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 एक लव्ह स्टोरी. तर मित्रांनो, आपण पहिल्या भागात बघितली एक सागर नावाचा मुलगा त्याच्या आजीच्या गावाला जातो. तर तिथे एक पागल मुलगा असतो. तो सागरला जोरात चापट मारतो, कारण सागरने त्या पागल मुलांनी पूर्ण रस्त्यावर लिहिलेले असते आकाश लव प्रणिता लिहिलेले असते, आणि जो पण व्यक्ती त्या नावावर पाय ठेवतो तर तो पागल त्या व्यक्तीला मारतो, भांडतो. तर मग सागर बघतो तर काय, पूर्ण गावाच्या भिंतीवर तेच नाव लिहिलेले आहे आणि रस्त्यावर पण, आणि त्या गावातून कोणीच त्या नावावरती पाय देत नाही. मग सागर त्याच्या आजीच्या घरी पोहोचतो, आणि आजीच्या घरी सागरच्या मामाचा मुलगा लहानपणापासून राहत होता. तो सागरच्या आजीला खूप जीव लावतो, आणि मग सागर मामाचा मुलगा, ज्याचे नाव दीपक असते, त्याला विचारतो की तो मुलगा पागल का झाला, कोण आहे आकाश लव प्रणिता. मग दीपक म्हणतो त्याचे प्रेम होते. इतकं सांगत नाही की सागरची आजी दीपकवरती चिडती आणि म्हणती, पागल रिकाम्या गोष्टी नको करू, तुझे काम कर. मग दीपक सांगता शांत बसतो. मग सागर मनातल्या मनात विचार करतो असतो की का तो मुलगा पागल झाला असन, कोण होती प्रणिता, का प्रणितानी त्या मुलाला धोका दिला म्हणून तो पागल झाला की काय, असे खूप सारे प्रश्न सागरच्या मनात येत होते. त्याला खूपच उत्सुकता होती की त्या पागल विषयी जाणून घेण्याची. आणि मग सागरला आजीच्या घरी संध्याकाळ होती आणि तो जेवण करत असतो, तर सागरला रडायचा आणि जोराजोरात ओरडायचा आवाज येतो. मग सागर आजीला म्हणतो, अगं आजी, कोण ओरडत आहे. मग आजी सागरला म्हणती, तो पागल आहे आकाश, त्या प्रणिताच्या नावाने ओरडतो तो त्याचे रोजचेच आहे, त्याचे आम्हाला आदत झाली आहे. मग सागर आजीला म्हणतो, पण आजी, त्या प्रेमी जोडप्यासोबत असं काय घडले होते की तो मुलगा पागल झाला, की ती मुलगी त्या पागल आकाशला सोडून गेली आणि तिने त्याला प्रेमात धोका दिला म्हणून तर तो पागल नाही झाला. मग सागरच्या मामाचा मुलगा दीपक काहीतरी सांगणार होता, तर त्याला आजीने तेवढ्यामध्ये रागवले आणि म्हणे, बावळ दीपक, गपचीप जेवण कर, रिकाम्या गोष्टी नको करू. मग सागर आजीला म्हणतो, आजी, काय घडले त्या पागल मुलासोबत, का तो पागल झाला, मला सांग ना. मग आजी म्हणती, सागर बाळा, आपले काम कर, तू सुट्टीमध्ये आला ना एन्जॉय करायला, तू एन्जॉय कर, बाकी टेन्शन नको घेऊ. कोण का पागल झाले, कोणी कोणाला धोका दिला. मग सागर म्हणतो, ठीक आहे आजी. मग सागरचे जेवण होते आणि मग तो दीपकला म्हणतो, चाल आपण फिरून येऊ. मग सागरच्या मनात असते की मी दीपकला घराच्या बाहेर फिरायला घेऊन जातो, आणि मग त्याला तिकडे विचारतो की काय घडले होते त्या पागल मुलासोबत. दीपक आजीला म्हणतो, आजी, आम्ही गावातून फिरून येतो. आणि मग आजी म्हणते, दीपक, फिरायला जा, पण रिकाम्या गोष्टी नको करू. मग मी काय म्हणत आहे तुला समजत आहे ना, त्या पागलच्या गप्पा नको करू. मग दीपक म्हणतो, नाही, मी काहीच बोलणार नाही, तू बिनफिकर राहा. मग सागर आणि दीपक फिरायला जाते, आणि मग सागर दीपकला म्हणतो, यार दीपक, त्या पागल मुलाची काय कथा आहे हेच ते सांग ना. मग दीपक म्हणतो, मग मी तुला सांगेल, पण आज नाही, माझ्यामध्ये तितकी हिंमत नाही, मी तुला उद्या सकाळी सांगेल. मग सागर म्हणतो, उद्या आजी म्हणे बाजार आहे, तुला पण सोबत नेणार आहे, मग तू मला कधी सांगशील त्या पागल मुलाची प्रेम कथा. मग दीपक म्हणतो, तू काही टेन्शन नको घेऊ, मी उद्या आजी सोबत बाजारात जाणार नाही, पण तुला कथा सांगेल. मग असंच म्हणून सागर आणि दीपक घरी येतात, आणि मग आजी म्हणती दीपकला तर अक्कलच नाही, किती वाजू राहिले, मला म्हणे आता येतो. मग दीपक म्हणतो, आजी, आलो आम्ही घरी. मग आजी दीपकला म्हणती, झोप बाळा, आता उद्या सकाळी बाजारात जायचे आहे. मग सागर दीपक सगळे झोपून राहतात, आणि मग सकाळी उठते तर काय, दीपक आणि आजी बाजारात गेले आहे. मग आजी आणि दीपक बाजारातून येतात, आणि मग सागर दीपकला म्हणतो, तू जाणार नव्हता ना आजी सोबत, तू मला आज त्या पागल आकाश आणि प्रणिताची लव्ह स्टोरी सांगणार होता ना.
मग दीपक म्हणतो तू इतके का टेन्शन घेत आहे त्या पागलचे? मस्त राहा ना. आजीने किती आणले खायला ते खा. बाजारातून चिवडा आणला, गोडशेव आणले, मिठाई आणली ते खा. मस्त राहा. संध्याकाळी मस्त चिकन बनणार आहे. तू तू काय त्या पागलच्या जीवनात काय घडले ते जाणून घ्यायचे आहे. मग सागर म्हणतो यार दीपक, मी रात्री झोपलो नाही. माझ्या डोक्यात तेच चालू होते. त्या पागल मुलाचा चेहरा माझ्या डोक्यातून जात नाहीये. त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोर येतो. मी काय करू यार? पण त्याची प्रेम कथा काही पण आसन, पण त्या पागलनी प्रेम खरं केले होते. मग दीपक म्हणतो त्या पागलनीच नाही, प्रेम तर दोघांनी खरे केले होते. त्यांच्या जीवनात असं नसते घडायचे. आमचे पूर्ण गाव रडले होते नाही की त्या पागल आकाशचा इलाज नाही केला. त्याला खूप ठिकाणी दाखवले पण तो बरा होत नाही. जाऊ दे, सोड. आजीनी ऐकले तर आजी मला मारन. त्याच्या गोष्टी नाही करायच्या म्हणे. मग दीपक म्हणतो मी मस्त आपल्याला कांदा कापून चिवडा आणतो. मग दीपक घरात किचनमध्ये जातो आणि आजी म्हणते अरे दीपक, मी तुलाच आवाज देणार होते. हा चिवडा घेऊन जा आणि खा. मग दीपक म्हणतो आजी चिवडामध्ये कांदा काप. मग आजी म्हणते मी चिकन धुत आहे, तू काप आणि मला पण दे आणि थोडा जास्त काप, मला चिकनमध्ये पण टाकायचा आहे. मग दीपक कांदा कापतो आणि आजीला पण देतो आणि मग बाहेर येतो आणि मस्त लाकडाच्या बाजीवर बसून खातात आणि मग गप्पा करतात. आणि मग आजी येते आणि दीपकला म्हणते मी की चिकनची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करते मस्त. मग दीपक म्हणतो पण आजी मला बिर्याणी खायची होती. मग सागर म्हणतो आजी भाजी आणि भाकर बनव मस्त चुलीवरती. मग दीपक म्हणतो ठीक आहे आजी, सागरला जे खायचे ते बनव. मग आजी म्हणते सागर गोड शेव पण बाहेर घेऊन या, खा दोघे मिळून. आता जेवण बनायला टाईम आहे. मग सागर म्हणतो ठीक आहे आजी. मग आजी जाती आणि सागर दीपकला म्हणतो आजीच्या घरची मजाच अलग आहे यार. मस्त बाहेर बसणे, बाजारातला चिवडा खाणे, आजीच्या हाताची चिकनची भाजी, मस्त चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी, अशी मजा कुठे आहे? मग दीपक म्हणतो तू आजीच्या हाताने बिर्याणी खाऊन बघ. मग सागर म्हणतो यार दीपक, तू तर असा सांगत आहे की मी पहिल्यांदा आजीच्या घरी आलो. अरे मी लहानपणापासून आजीच्या घरी येतो, पण ह्या बारीने मला त्या पागलला बघून झटकाच बसला यार. मी असे आणि सागर आणि दीपकच्या गप्पा चालू होत्या आणि तिकडून त्या पागलचा रडायचा आवाज येतो. मग सागर म्हणतो यार बघ, तोच पागल रडत आहे. मग दीपक म्हणतो यार याचे तोंड दुखते की नाही? त्याची प्रेमिकाच्या नावाने रडत बसतो आणि जोरात ओरडतो. मग सागर म्हणतो हे बघ दीपक, ती काही पण झाले तरी उद्या मला त्या पागल आकाशची लव्ह स्टोरी सांगणार, नाहीतर मी कधीच येणार नाही आजीच्या घरी. इथे माझी पागल व्हायची बारी आली की काय कथा असन, काय घडले असन, तू मला उद्या सांग. मग दीपक म्हणतो ठीक आहे. मग सागर आणि दीपकच्या गप्पा चालतात असतात. तर मग तेवढ्यामध्ये आजी येते आणि म्हणते बाळा हो, जेवण घरात करता की इथे बाहेर आणू? मग सागर म्हणतो आजी इथे बाहेरच करू. आणि आजी आता तू बस, तू थकली असन, आम्ही जेवण आणतो घरातून. मग आजी म्हणते ठीक आहे. मग सागर आणि दीपक मिळून घरातून जेवण आणतात आणि मग आजी त्यांना जेवण वाढते. मग सागर आणि दीपक मिळून मस्त जेवण करतात आणि मग त्यांचे जेवण होते. मग दीपक म्हणतो चाल सागर, आपण फिरून येऊ. मग आजी म्हणते फिरायला जायचं आहे पण लवकर या. मग दीपक म्हणतो हो आजी, लगेच आलो. मग सागर आणि मित्र बाहेर फिरायला जातात. मग सागर म्हणतो यार दीपक, त्या पागलचे घर कोणते आहे? मग दीपक म्हणतो अरे सागर, तो बाहेरच रस्त्यावर राहतो. मग सागर म्हणतो अरे पागल व्हायच्या पहिलेचे म्हणत आहे मी, कुठे आहे? मग दीपक म्हणतो त्याचे घर बस स्टॉपकडे आहे. मग दीपक म्हणतो अरे यार सागर, कशाला टेन्शन घेतो, मी उद्या सकाळी सगळं सांगतो तुला. मग सागर म्हणतो ठीक आहे, चल आता घरी, आजी वाट बघत असन. मग सागर आणि दीपक घरी जातात आणि मग घरी गेल्या झोपून राहतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी
सागर दीपकला उठवतो आणि म्हणतो, सांग त्या पागलची कथा. मग दीपक म्हणतो, अरे आजी समोर कसे सांगू, मी आता बकऱ्या चरायला घेऊन जात आहे, तू पण ये सोबत. आपण मस्त डोंगरावरती जाऊ, मस्त मी तुला तिथे त्या पागल लव्हर्सची प्रेमकथा सांगेल. मग सागर म्हणतो, चाल मग निघ आता जाऊ. मग दीपक म्हणतो, अरे जेवण करून जाऊ, कारण घरी यायला संध्याकाळ होईल. मग सागर आजीला म्हणतो, आजी आम्हाला जेवण दे, आम्ही दोघे आज बकऱ्या घेऊन जाणार आहे. मग आजी म्हणते, हे बघ दीपक, सागरला घेऊन जात आहे, पण रिकाम्या गोष्टी करू नको. आकाश लव प्रणिता ही गोष्ट सागरला माहिती नाही झाली पाहिजे. मग सागर चिडतो आणि म्हणतो, का आजी, पण पूर्ण गावाला माहिती आहे, पण मला का नाही. मग आजी तुला माझी शपथ आहे, तू मला का सांगत नाही हे मला सांग. मग दीपक म्हणतो, हा आजी, मी पण बघितले, तू मला का सांगू देत नाही, हे काय अडचण आहे. मग आजी म्हणती, मला भेव वाटतं की ती गोष्ट सागरला माहिती झाली की तो घाबरन आणि माझ्या घरी येणार नाही, त्याला भेव वाटत जाईन. मग सागर म्हणतो, आजी मी काय घाबरायला लहान आहे का. मग आजी म्हणती, ती बाजूची संगीता आहे, तिचे नातू येत नाही, तिच्या नाताला मीच त्या पागलची प्रेमकथा सांगितली होती, तर ते मुलं बिमार पडले होते म्हणून ते इथे आजीकडे येत नाही. मला पण तेच धाक वाटते की तुला ती कथा माहिती झाली की तू पण घाबरून जाईन आणि माझ्याकडे येणार नाही. माझा तुम्ही नातामध्ये खूपच जीव आहे. नको ऐकू ती कथा, मला तुम्ही पाहिजे. ती कथा ऐकली की तुम्ही पण येणार नाही माझ्याकडे. मग सागर म्हणतो, आजी काही पण झाले तरी आम्ही तुझ्या गावाला येत जाऊ, तुझ्या इतका जीव आम्हाला कोणीच नाही लावलं. लहानपणापासून शाळेत होतो तसे सुट्टीचे वाट बघायचो की कधी सुट्टी लागेल आणि कधी आजीच्या गावाला जायला भेटेल. आजी आता पण सुट्टीमध्ये माझे मित्र म्हणे आपण फिरायला जाऊ, पण मी त्यांच्यासोबत नाही गेलो आणि मी इथे आलो. आजी तू आम्हाला लहानपणापासून जीव लय लावला. मग आजी म्हणती, ये दीपक, सांग सागरला त्या पागल मुलाची प्रेमकथा. मग दीपक म्हणतो, चाल सागर, आपण जेवण करू आणि बकऱ्या मागे जाऊ आणि मग मी तुला ती प्रेमकथा सांगतो. मग सागर आणि दीपक जेवण करतात आणि मग सागर बकऱ्या सोडतो आणि आजी जेवण बांधून देते. मग सागर म्हणतो, आजी आम्ही आता जेवण केले. मग आजी म्हणती, तुला भूक लागेल, खूप फिरणं पडतं. मग सागर आणि दीपक निघतात आणि मग डोंगरावर जातात आणि मग सागर आणि दीपक एका ठिकाणी बसतात आणि मग दीपक म्हणतो, मी आकाश लव प्रणिताची लव्ह स्टोरी सांगत आहे. आकाश लव प्रणिता. तर मित्रांनो, कथा खूप सॅड आहे, तर तुम्ही पूर्ण ऐका. तो पागल आकाश जो पहिले चांगला होता, त्याचे कॉलेज चालू होते, त्याच्या वडिलाचे